अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा, निष्ठा आणि भाव, भक्ती, प्रेम ठेवा. देवाच्या समोर बसून रडा. एक टाइमाला माणसाला तुमच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत नाही समजणार, पण जगाच्या मालकाला कळल्याशिवाय राहत नाही. म्हणून रडायचंय, पण देवाच्या समोर प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. नसल फक्त अनुभव घेऊन पहा जीवनामध्ये. का देव इच्छा पूर्ण करतो का? आपण जर नामचिंतन केलं, किती समजलं, हे माझं ते माझं ते माझं. 3 मजली बिल्डिंग बांधली पण लेकराला संस्कार नाहीत म्हणून म्हातारपणे तुमची जागा जर गोठ्यात असेल, काही उपयोग आहे त्या बंगल्याचा? काहीच उपयोग नाही. म्हणून जगतामध्ये सध्या तरी माणसाला किंमत नाही, फक्त पैशाला किंमत आहे. का? फक्त पैशाला किंमत आहे. ओळखत नाहीत लोक. श्रीमंत असू द्या, लांबचा सुद्धा म्हणतो लई जवळचा पाहुणा आहे आमचा, आणि गरिबी असू द्या, पाहुणा असून तोंडावून तोंड आहे, पण तरी सुद्धा तोंड फिरून जातून बोलत नाही त्या माणसाला. अंतःकरण काय म्हणत असेल लक्षात ठेवायचंय. जगात कोणीच नाही हे माझं ते माझं. का? बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. जगतात आपला कोण? विठ्ठल माझा माझा आपल्या समोरच आहे, पण लक्षात येत नाही फक्त. आणि संत महात्मे सांगतात का, देव पहावयासे गेलो, देवची होण्या ठेलो, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा आपला, हे लक्षात ठेवायचंय आपण. ही सगळी माया, हे माझं ते माझं ते माझं, कोणीच ओळखत नाही आपल्याला. कोरोनात कळालं माणसाला काही किंमत असते नात्याची. अहो जी ओरिजिनल होती का काय, महान पतिव्रता, नवऱ्याला कोरोना झाला तर नवऱ्याच्या जवळ जवळ बसून तिनं मालकाला खाऊ घातलं. का? सौभाग्य जर